अकोल्याच्या गोरेगाव बुद्रुक गावात जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था। देवगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर 2 ते 3 फूट पाणी साचलं। शेतात जाण्यासाठी ग्रामस्थांची चांगलीच कसरत। पाटणमधील शिरळ गावकऱ्यांचा शेतात जाण्यासाठी जीवघेणा प्रवास। शेतात जाण्यासाठी पूल नसल्यामुळे पाण्यातनच प्रवास। 200 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या गावाची मोठी गैरसोय। बुलढाण्यामध्ये तणनाशक फवारणीमुळे 40 एकरातील सोयाबीन पीक वाळलं, तर शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या मुक्ताईनगरमधील अंतुर्ली या गावात सर्वत्र चिखलाचं साम्राज्य। गावातील नागरिकांचं आरोग्य यामुळे धोक्यात। स्थानिक प्रशासनाचं मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष। गोंदिया प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्लॅबचा भाग जीर्ण अवस्थेत, तर इमारत जीर्ण असल्यामुळे काही भागातील प्लास्टर कोसळलं। इमारतीमध्ये आता नवीन बांधकाम करून देण्याची मागणी। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये भूमिगत नाल्याच्या कामादरम्यान दोघांचा मृत्यू। नगरपालिका ठेकेदाराकडे काम करणारे कर्मचारी यामध्ये मृत्युमुखी पडले। विषारी वायूमुळे या ठिकाणी त्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती। दोषींवर कारवाई करण्याची सुद्धा मागणी। गोंदियात एका खासगी रुग्णालयामध्ये तपासणीसाठी गेलेल्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका। रुग्ण बेशुद्ध अवस्थेत। डॉक्टरच्या तत्परतेने सीपीआरच्या मदतीने रुग्णांचे प्राण वाचले। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये पालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीवर मराठी गाणी वाजवण्याची मागणी, तर मनसेचे तालुकाध्यक्ष संजय बापू घोलप यांचं पालिकेला या संदर्भात निवेदन।